नमस्कार मंडळी, मी मायरा सुर्वे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आम्ही चिक्कूचं झाड तोडणार आहोत। चिक्कूचं झाड का तोडणार आहोत तर चिक्कू धरलेत आणि त्याच्यावरती ना चिक्कू खायला माकड भरपूर येतात आणि त्याचबरोबर माडांची शाळी देखील पाडवतात आणि आंबे आणि काजूंना मोहर आलाय तो देखील पाडवतात। त्याच्यामुळे आज चिक्कूचं झाडच तोडणार आहोत। तर चला तर जाऊया चिक्कूचं झाड तोडायला। मैरी हे आमचे पप्पा चिक्कूच्या झाडावर चढून चिक्कू आता कापणार आहेत त्याच्या फांद्या, कारण इथे माकडं भरपूर येतात आणि चिक्कू खाऊन टाकतात। त्याचबरोबर आमचे हे नारळ वगैरे आहेत ते देखील खाऊन पाडतात, म्हणून चिक्कूचं झाडच तोडतोय आम्ही। एक फांदी कापून झाले पप्पांची। हे बघा उमले आणि पप्पा बोलतात हातात घे फांदी, म्हणजे मला चावू देत। घर चढला। उमल्याचा घरटा। ए मोरे आता मोठा डेळा पडतोय। पडला 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 पडला। अरे बापरे, तर मंडळी हा मी आता खोका घेतलाय। थोडेफार जे काही चिक्कू मिळतील ते याच्यामध्ये काढून ठेवायचे आहेत। सगळं चिक्कूचं झाड तोडून झालं आमचं बघा। हे कडुलिंबाचं झाड आहे इथे आणि हे सोनं पहा आमच्या बागेत।
एवढे मी चिकू जमवले आहेत, अजून आहेत फांदीवरती, ते काढून ठेवायचे आहेत. हे पहा, एवढे चिकू मिळालेत आम्हाला. तर मंडळी, चिकूचं झाड तोडून झालंय आणि ही अशी काकींनी लाकडं तोडून ठेवली आहेत आणि त्याचा जो पाला आहे तो सुकवून ठेवतील. मदळ्यात तो टाकून जाळून टाकणार. चिवट असतात ना ही लाकडं. आमची काजू इथे एक आहे, ती मोहरली आहे, ती तुम्हाला दाखवते. आणि कलमांना देखील मोहर आलाय. ही सावळी खूप मस्त, मला खूप आवडते इथे. हे बघा, काजू मोहरली आहे, हे उंच आहे, वरती आलाय बराच मोहर. वरचा दिसणार नाही, हा कलमाचा मोहर. हे कलम अजून मोहरला नाही आहे, याला पालवी आली आहे. हे एक मोहरला आहे. ते तिकडे समोर दिसते ती अननसाची झाडं आहेत, पूर्ण वरतीपर्यंत आहेत. आणि यावेळेस ही इकडे लावलेली आहेत. चिकूचं झाड बघा, तोडलं, छोटंसं ठेवलंय. आता पुढच्या वर्षी त्याला पालवी फुटेल, मोठं होईल. ही पहा इकडे मुळ्याची भाजी. गेल्या वर्षी इथे पालाभाजी टाकली होती, लाल माठ आणि हिरवा माठ. यावेळेस मुळा टाकलाय. जाळं लावून ठेवलंय, नाही तर गुरं येऊन खाऊन जातात, म्हणून पूर्ण गोल जाळं लावलंय. आता हा दडा खाली केलाय, इथे जाळून जागा तयार करतोय, म्हणजे दुसरी भाजी टाकणार आहोत. माऊ, तू का आलीस इकडे? हॅलो. गेल्या वर्षी माझ्यासोबत आमची पांढरी माऊ होती, यावर्षी तांबडी माऊ आहे. आमची पांढरी माऊ खाल्ली कुत्र्याने पकडलं तिला. सुपाऱ्या ज्या जमतात त्या आम्ही अशा गोळा करून ठेवतो उन्हामध्ये. हे बघा, ही आमची इथे केळ आहे. हे बघा केळफूल. आणि ही या केळी त्याला आल्यात. ह्याला पण जाळं लावून ठेवलंय, म्हणजे माकडं आतमध्ये जाऊन खाणार नाही. हिरव्या सालीची केळ आहे ही. केळी खूप गोड आहेत.
इकडे भोपळ्याची वेल आली आहे. ही पहा अहोंची सायकल. चालवत तर नाहीच, उगाच घेऊन वाट लावली. तर मंडळी, आपलं चिक्कूचं झाड तोडून झालेलं आहे. तर आजचा हा व्लॉग आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.